आज आहे मुंबईमध्ये आणि सकाळी सकाळी तुम्हाला आता गेटवे ऑफ इंडियाचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घडवतो। या ठिकाणी जाऊन तुम्हाला आता सकाळचं सूर्यदर्शन समुद्रावरचं दाखवतो। बरेच दिवसांनी मुंबईला आलो होतो, म्हटलं चला आज गेटवे ऑफ इंडियाला जाऊया। सकाळचे आता 7:30 वाजले आणि 7:30 वाजता गेटवे ऑफ इंडियाला आलो आहे। हे बाजूला दिसते ते ताज हॉटेल आहे। साईडला दिसते हे आहे ताज हॉटेल। चला आता आलो गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ आलो। सकाळी आता 7:30 वाजलेत, सूर्य निघालेला आहे, परंतु थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे ऊन वगैरे पडलेलं नाही। मागं आपल्याला दिसते गेटवे ऑफ इंडिया। बघा, गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी असलेले समुद्राचं आपल्याला मागं दृश्य आणि नावा उभी असलेले आपल्याला दिसतात आणि मागं दिसणारा हा विशाल असा समुद्र आहे। गेटवे ऑफ इंडियाची इमारत इसवी सन 1911 मध्ये किंग जॉर्ज पंचम यांचं भारतामध्ये आगमन झालं होतं आणि त्यांच्या आगमनाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाची आधारशिला ठेवण्यात आली होती। जॉर्ज विटेट हे आर्किटेक्ट होते। त्यांनी ब्रिटिश शैलीमध्ये इंडिया गेटचं काम केलेलं आहे। 1911 मध्ये या कामाला सुरुवात झाली आणि 1924 मध्ये हे काम पूर्ण झालं। या द्वाराला भारताचे प्रवेशद्वार असं म्हटलं जातं आणि जेव्हा इंग्रजांचं शासन या ठिकाणून संपलं त्यानंतर शेवटचा सैनिक सुद्धा याच गेटमधून परत इंग्लंडच्या दिशेने गेला असं सांगितलं जातं। आणि आज मुंबईला आलो होतो तर गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी येऊन आपल्याला या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला। हे मागे जे दिसते ते आहे ताज हॉटेल, हे ओल्ड ताज, हे न्यू ताज। सकाळी 7:30 वाजलेले आहेत, सूर्य निघलेला आहे आणि अतिशय आल्हाददायक असं वातावरण या ठिकाणी आहे। हे बघा, हे मागा समुद्र आपल्याला दिसतो। इथं कबूतर, कावळे, पाखरांची फार संख्या आहे। मुंबईत आलं तरच कावकाव ऐकायला भेटते। हे बघा गेटवे ऑफ इंडियाचं जवळूनचं दृश्य, पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे। चालू आहे आता सकाळी इंडिया गेटच्या परिसरात फिरणं आणि या वास्तूची माहिती घेणं। दगडी बांधकाम केलेलं आहे, भोवतालून पूर्ण फिरण्यासाठी जागा आहे, पूर्ण दगडी काम आहे, त्यावर नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे। काही दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी लोखंडी रॉड वगैरे लावले दिसतात। गेटवे ऑफ इंडियाची उंची 26 मीटर आहे आणि त्या काळामध्ये म्हणजे 1911 ते 1924 या दरम्यान त्यासाठी 21 लाख रुपये खर्च आला होता। मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर सिडनी हॅम क्लार्क यांनी या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं। इंग्लंडचे राजे किंग जॉर्ज पंचम आणि मेरी क्वीन यांच्या स्वागतासाठी या गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम पूर्ण करायचं होतं, पण ते आले तेव्हा ते बांधकाम पूर्ण होऊ शकलं नाही आणि नंतर 1924 मध्ये गेटवे ऑफ इंडिया सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला। या ठिकाणून आपण या जहाजाने बोटिंगसाठी सुद्धा जाऊ शकतो। त्याचप्रमाणे इथून काही अंतरावर पुरातन एलिफंटा केव्ह आहेत त्या सुद्धा आपण पाहू शकतो। ही जहाज त्याच साठी या ठिकाणाहून जातात। काही जहाज एलिफंटा केव्हला जातात आणि काही जहाज या ठिकाणी समुद्रामध्ये तुम्हाला समुद्र पर्यटनाचा आनंद घडवतात। हे बघा, दुसरी सुद्धा एक नाव आलेली आहे। हे बघा गेटवे ऑफ इंडिया, मागे गेटवे ऑफ इंडिया आहे आणि बाजूला आहे समुद्रामध्ये असलेल्या नावा आणि विशाल असा समुद्र माग। बोटी या ठिकाणून दिवसभर चालू असतात आणि एलिफंटा केव्हला जर आपल्याला जायचं असेल तर जाण्या येण्याचं 290 रुपये तिकीट आहे। साधारणतः 10 किलोमीटर अंतर असावं
आणि त्या ठिकाणी पुरातन अशा गुहा आहेत. अतिशय सुंदर असे शिल्प त्या ठिकाणी आहेत. हे बघा बोटमध्ये आता सकाळी सकाळी पर्यटक आलेले, बाहेर राज्यातून आलेले पर्यटक आता निघाले एलिफंटा केव्हच्या दिशेनं. मुंबईतील हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून भारतभरातून आणि जगभरातून आलेले पर्यटक गेटवे ऑफ इंडियाला नक्की भेट दिल्याशिवाय राहत नाहीत. या ठिकाणी हे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. अगदी समुद्र किनाऱ्यावर बसल्याच्या नंतर मागे दिसणार आहे ताज हॉटेल. बघा किती छान दिसते. सकाळची वेळ आहे. सूर्यकिरण ताज हॉटेलवर पडल्यामुळे अतिशय खुलून दिसत आहे. मुंबईला आल्याच्या नंतर आमचे जुने मित्र संतोष काटकर साहेब यांची भेट झाली. भेट घेण्यासाठी आलो मुद्दा तरी स्थानला आलो. संतोष काटकर यांचा सोबत आमचा जवळपास 15 वर्षाचा अतिशय सुंदर असा काळ गेला. त्यांचंही सहकार्य होतं, आमचंही त्यांना सहकार्य होतं आणि जुने मित्र आहेत. 10 वर्षाच्या नंतर मी मुंबईला आल्याच्या नंतर आमची भेट झाली. आज त्यांची भेट झाली, त्याबद्दल म्हणजे मनस्वी आनंद झाला. आता परत मुंबईला आल्याच्या नंतर पुन्हा भेटूया. विशेषतः संतोष, आमचा संतोष संघ फार दोस्ताना होता. आता संतोषचे गाव कोकणात आहे आणि मी आता खराडी देवीला अंगणवाडीला जाणार आहे दर्शनाला. तर चला पुन्हा आल्यावर भेटूया. ओके, धन्यवाद संतोष. नाश्ता खाऊ घालल्याबद्दल धन्यवाद.